जय हरी शेतकरी मित्रांनो, यावर्षी शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि एवढं नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। आता त्यामध्ये नेमके कारण काय आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। यावर्षी उंबरठा उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होता, बरोबर आहे। मग आता उंबरठा उत्पादनामध्ये घट आलेली आपल्या डोळ्यानं स्पष्ट दिसत आहे। मात्र येस टेक्नॉलॉजी जी आहे त्या येस टेक्नॉलॉजीमध्ये उत्पन्नामध्ये वाढ दिसत आहे आणि त्या येस टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही असं एक उदाहरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। म्हणजे आपल्याला डोळ्यानं दिसतंय की उत्पन्नामध्ये घट आहे, उघड उघड आकडेवारी समोर आहे आणि जर ती टेक्निकल बाब हे सांगत असेल की उत्पन्नामध्ये घट नाही, मग विश्वास ठेवायचा कुणावर? टेक्नॉलॉजीवर ठेवायचा की जे आपल्या डोळ्यासमोर दिसतंय त्याच्यावर ठेवायचा? हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहिलाय। शेतकरी मित्रांनो, नेमकं आपण ही येस टेक्नॉलॉजी सुद्धा काय आहे आणि हे जे उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं तिथं उत्पन्न किती आलेलं आहे, कोणत्या पिकाचं आलेलं आहे आणि उत्पादनामध्ये कशी घट दाखवली गेली हे आपण सगळं सविस्तर बघू। मात्र छोटीशी विनंती अशी असणार आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूचं जॉईन बटन सुद्धा दाबायला विसरू नका। मात्र व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। मग जर या येस टेक्नॉलॉजीमुळे त्या शेतकऱ्यांचंही नुकसान होत असेल तर सांगता येत नाही। आता हे उदाहरण आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचं। थोडक्यात आपण अगोदर पार्श्वभूमी बघू की जी पहिली पीक विमा होती योजना 1 रुपयाची, त्या योजनेमध्ये जे ट्रिगर होते ते ट्रिगर हटवून ही नवीन योजना आणली, हिला नाव दिलं सुधारित पीक विमा योजना। आणि याच्यात महत्वाचे जे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारे ट्रिगर होते ते ट्रिगर हटवण्यात आले आणि एकच ट्रिगर ठेवला, उंबरठा उत्पादनावर आधारित जर उत्पन्नामध्ये घट आली तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल। मग आता इथं उत्पन्नामध्ये घट त्या उंबरठा उत्पादनामध्ये दाखवते, मात्र ती येस टेक्नॉलॉजी म्हणते की उत्पन्नामध्ये घट नाही आणि त्यामुळे तिथल्या जवळपास 52,000 शेतकऱ्यांचा पीक विमा हा रखडलेला आहे। कारण उंबरठा उत्पन्नामध्ये घट आहे आणि येस टेक्नॉलॉजी म्हणते की घट नाही। तुम्हाला ती येस टेक्नॉलॉजी सुद्धा काय आहे हे थोडक्यात मी दाखवणार आहे। आता हे उदाहरण आहे मित्रांनो बार्शी तालुक्यातलं। बार्शी तालुक्यामध्ये जवळपास 52,000 शेतकरी हे आता पीक विम्यापासून वंचित आहेत आणि तिथं सर्वात कमी घेतलेलं पीक त्या पीक विमा कंपनीनं त्या पिकाचा पीक विमा मंजूर केलेला आहे। आता नेमकं मग यामुळे त्या प्रशासनावर विश्वास ठेवायचा का त्या पीक विमा कंपनीवर ठेवायचा का नेमका विश्वासच कोणावर ठेवायचा हा प्रश्न आता त्या शेतकऱ्यापुढे उभा राहिलेला आहे। बरं, यावर्षी इतकी अतिवृष्टी झाली होती की खरीप 2025 मध्ये म्हणजे एवढं नुकसान मला तरी वाटतं की या अगोदर झालेलं नसेल आणि त्यातली त्यात बार्शी तालुक्यात तर भयानक असं नुकसान झालं होतं। मग त्यामध्ये ही जी काही योजना राबवली जाते मग ही योजना त्या पीक विमा कंपन्या गलेलठ्ठ करण्यासाठी आहेत का शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी आहे, हा आता सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिलाय। आता बार्शी तालुक्यातल्या 6 मंडळात पीक विमा कापणीचे प्रयोग झाले, ज्यामध्ये सोयाबीनचे उत्पन्न सरासरी उंबरठा उत्पादनापेक्षा 2 क्विंटल कमी आलेले। आता तरीही तांत्रिक जी बाब आहे का त्या आकडेवारीचा खेळ आता या कंपन्यांनी मांडलेला आहे, त्यामध्ये उत्पादकता ही कमी दाखवलेली। आता ते तांत्रिक येस टेक्नॉलॉजी बघून घ्या थोडक्यात। तर आता तुमच्या लक्षात आला असेल ही आहे येस टेक्नॉलॉजी म्हणजे उपग्रह, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर दिसायले उत्पादनामध्ये घट आलेली आणि ते उपग्रह तिथून पाहणारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा। म्हणजे शेतकऱ्याला इथं मारायचं का, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवायच्या का, असाच प्रश्न व्हायला की नाही। म्हणजे जर शेतकऱ्यांच्या उंबरठा उत्पादनामध्ये घट येऊन जर त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नसेल तर उद्या ते शेतकरी काय करणार आहेत? ही जर परिस्थिती असेल तर मग या माध्यमातून पीक विमाच गलेलठ्ठ होते ना। आता त्या बार्शीमध्ये फक्त भुईमुग पिकालाच पीक विमा मिळालेला आहे, पीक विमा, आणि त्यामध्ये त्या पीक विम्यात तिथं
पेररा जो होता तो सगळ्यात कमी हा भुईमुगाचा होता. म्हणजे एकीकडे शेतकरी इतके संकटात सापडलेले आहेत, कर्जमाफी लांबत चालली आहे, शेतकऱ्याला पीक विमा जानेवारी महिन्यात मिळणं गरजेचं होतं, तो आतापर्यंत मिळालेला नाही. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, त्या तालुक्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र होतं 67,580 हेक्टर आणि भुईमुगाचं क्षेत्र होतं फक्त 790 हेक्टर. आणि एकूण भरलेला प्रीमियम बघा, म्हणजे कंपनी कशी फायदे राहते, 85,13,95,891 रुपये हा पीक विमा तिथं भरल्या गेलेला प्रीमियम आहे. आणि फक्त भुईमुगासाठी जो मिळालेला पीक विमा आहे तो आहे 1,79,00,000 रुपये. आणि या येस टेक्नॉलॉजीमुळं या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. म्हणजे 50% उंबरठा उत्पादन गृहीत धरल्या जातं आणि 50% विश्वास त्या उपग्रहावर, म्हणजे ते उपग्रह तिथून काय सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा, म्हणजे आपल्या डोळ्यानं जे दिसते त्याच्यावर नाही ठेवायचा, अशी ही परिस्थिती आहे. आता ही नेमकी येस टेक्नॉलॉजी काय आहे आपण थोडक्यात बघू. तर हे तंत्रज्ञानाद्वारे उत्पन्नाची आकडेवारी निश्चित केली जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगात घट दिसत असताना येस टेक्नॉलॉजीच्या आकडेवारीनुसार उत्पन्न सरासरीपेक्षा जास्त दाखवण्यात आलेलं आहे. ही अशी ती झाली भानगडी. आणि ही विसंगतीच शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. म्हणजे डोळ्यानं दिसायले पण ते नाही गृहीत धरायचं, ते जे उपग्रह सांगीन ते गृहीत धरायचं, अशी परिस्थिती ही बार्शी तालुक्यातली झालेली आहे. मग जर ही बार्शी तालुक्यात अशी परिस्थिती असेल तर मग बाकीचे जे काही मंडळ आहेत, बाकीचे जे काही तालुके आहेत, तिथली काय परिस्थिती असेल, आता याचा सुद्धा आपल्याला यापुढं जशी माहिती येईल तशी माहिती देण्याचा आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करू. मात्र तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.